व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग खडबडून जागे। अभिनेता अरबाज शेख यांच्या आरोपानंतर नोबेल हॉस्पिटलमधील मेडिकल सील। सैराट फेम अभिनेता अरबाज उर्फ सल्या यांच्या आरोपानंतर सोलापूर शहरातील नोबेल हॉस्पिटलमधील मेडिकल सील करण्यात आले। अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी तत्काळ नोबेल हॉस्पिटलमध्ये जाऊन मेडिकलची तपासणी केली। अरुण गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की हॉस्पिटलमधील पहिल्या मजल्यावर ओपीडी आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टरांचे लिहिलेली औषधांची चिठ्ठी मेडिकलमधील संगणकावर प्रसिद्ध होते। त्यामुळे प्राथमिक माहितीनुसार रुग्णांना याच मेडिकलमधून औषधे घ्यायचे व पुरावे आढळले आहेत। सैराट फेम अभिनेता अरबाज शेख यांच्या वडिलांवर सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। उपचारादरम्यान हॉस्पिटलकडून लूट सुरू असल्याचा आरोप करत त्याच हॉस्पिटलमधून औषधं खरेदी करणं बंधनकारक असल्याचा व्हायरल व्हिडिओमध्ये उल्लेख अरबाज शेख याने केला होता। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। खासगी हॉस्पिटलमधील मेडिकलची तपासणी करत सील केली आहे। अन्न व औषध प्रशासन अधिकारी अरुण गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, तपासणी करताना अनेक त्रुटी आढळल्या। मुदत संपलेले म्हणजेच एक्सपायर झालेले औषध आढळून आलेत। अरुण गोडसे या अधिकाऱ्यानं फातिमा मेडिकलमध्ये तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत। सर काय आज कारवाई केलेली आहे, कशा पद्धतीची कारवाई आहे आणि कुणाची तक्रार दाखल झाली? आज रोजी सकाळी माननीय आयुक्त यांच्याकडून आणि माननीय सहआयुक्त पुणे विभाग यांच्याकडून मला माहिती प्राप्त झाली, तक्रार मिळाली की नोबेल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी जे मेडिकल स्टोअर्स आहे फातिमा फार्मा म्हणून, त्याच्यामध्ये रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना याच मेडिकलमधून औषधं खरेदी करण्यासंदर्भात सक्ती केली जाते। मान्य आयुक्तांचं परिपत्रक आहे की अशा प्रकारे कोणतीही सक्ती करण्यात येऊ नये किंवा करता कामा नये। तर त्या संदर्भात मी तात्काळ या ठिकाणी तपासणीसाठी व्हिजिट केली। या ठिकाणी असं दिसून येतं आहे की परिपत्रकामध्ये ज्या पद्धतीनं मान्य आयुक्तांनी जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी सक्ती नसल्याबाबतचा कोणताही फलक प्रदर्शित केलेला नाही आणि प्रत्यक्ष असं दिसून येतं आहे की पहिल्या मजल्यावरील हॉस्पिटल रुग्णालयाच्या OPDमधून जे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आहेत हे मेडिकल स्टोअरमधील सॉफ्टवेअरवरती आणि कम्प्युटरवरती डिस्प्ले होतात। त्याच्यानुसार ही औषधं विकली जात आहेत। प्रत्यक्ष रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना हे प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाही आहे आणि केवळ फक्त रुग्णांच्या नातेवाईकांना या मेडिकल स्टोअर्समध्ये औषधांची किंमत इथे भरण्यासाठी पाठवलं जाते। हे सरळ मान्य आयुक्तांच्या परिपत्रकाचं उल्लंघन दिसून आलेलं आहे, तसं आपण आपल्या तपासणी अहवालात नमूद केलेलं आहे। त्यासोबत या मेडिकल स्टोअरची औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील नियमानुसार मी आज सखोल तपासणी केलेली आहे। बरेच असे काही गंभीर कायद्यातील नियमांचं उल्लंघन आढळून आलेलं आहे, जे की जनस्वास्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे। त्यामुळे मी या मेडिकल स्टोअरला तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी करतोय। म्हणजे ते जे सल्या म्हणून जे सैराट कलाकार आहे त्यांनी उल्लेख केला आहे, मी इथनं 40,000 रुपयाचे औषधं मला घ्यावं लागले, तर ते प्रिस्क्रिप्शन बघितलं का काय होतं काय? ते प्रिस्क्रिप्शन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून येतं आहे की ते सुद्धा ऑनलाईन सिस्टीमवरतीच प्राप्त झालेलं होतं आणि एक प्रकारे त्यांना इथूनच औषधी खरेदी करण्यासंदर्भात कंपल्शन सक्ती करण्यात आलेली होती। आरोप काय केला आहे, ती जी 40,000 रुपयाची औषधं घेतली मी ते बाहेर 20,000 रुपयाला मिळत होती? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की MRP पेक्षा आपल्याला कोणत्याही औषधाची किंमत आकारता येत नाही आहे। या ठिकाणी असं दिसून येते की MRP नुसार औषधं विक्री केली जाते। MRP पेक्षा जास्त किमतीनं औषध विक्री केली तर आपल्या नियमांचं उल्लंघन होतं। त्यामुळं तो जो त्यांचा मुद्दा आहे की कंपल्शन केलं जाते त्याच्यामध्ये तथ्य आढळून आलेलं आहे। ते 40,000 आणि 20,000चा डिफरन्स ज्यादा किमतीनं आकारलेली नाहीत, फक्त त्यांनी कंपल्शनच्या रिलेटेड जो काय त्यांचा मुद्दा होता त्याच्यामध्ये तथ्य आढळून आलेलं आहे, त्यानुसार आपण कारवाई करतोय। परंतु आता त्यांनी जे म्हणताय की 40,000ची औषधं 20,000 रुपयाला बाहेरच्या पिढीमध्ये मिळाली असती, परंतु ते डिस्काउंटच्या रिलेटेड आपल्या कायद्यामध्ये असं कोणता नियम नाही आहे आणि त्याच्यामध्ये मेडिकल मध्ये डिस्काउंट किती दिला पाहिजे आणि त्याबाबत आपल्या कायद्यामध्ये काही नियम नाही आहे। फक्त मेडिकलला एवढं कंपल्शन आहे की त्यांनी MRP पेक्षा कोणत्याही प्रकारे जादा किमतीमध्ये MRP पेक्षा जास्त किमतीमध्ये विकू नये। ही पिढी किती दिवस बंद? आता सध्या आपण यांना तात्काळ औषध विक्री बंदचे आदेश देतोय आणि इमिजिएट त्यांना आपण कारणे दाखवा नोटीस जारी करून कायद्यातील नियमानुसार त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करतो। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।